नमस्कार मित्रांनो, NMB स्टडी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मागील आठवड्यामध्ये इयत्ता 12वीचा निकाल लागला आहे आणि या निकालामध्ये ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स असतील त्यांच्यासाठी क्लास इम्प्रूव्हमेंट म्हणजेच श्रेणी सुधार योजना, त्याचबरोबरीने जे विद्यार्थी काही विषयांमध्ये नापास झालेले आहे त्यांच्यासाठी जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी ऑनलाईन जे फॉर्म आहे ते 27 तारखेपासून सुरू होणार आहेत. तर त्या संदर्भातलं जे परिपत्रक आहे ते परिपत्रक आलेलं आहे. तर त्याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आपण आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा. तर बघा, आपल्यासमोर परिपत्रक दिसत आहे. जुलै-ऑगस्ट 2024मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थातच इयत्ता 12वी पुरवणी परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाच्या तारखांबाबत. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेचा निकाल दिनांक 21/5/2024 रोजी ऑनलाईन जाहीर झालेला असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2024मध्ये घेण्यात येणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस पुनर्परीक्षार्थी म्हणजे रिपीटर, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, ते 17 नंबर फॉर्म भरून बसलेले विद्यार्थी, याचबरोबरीने श्रेणी सुधार योजनेअंतर्गत जे क्लास इम्प्रूव्हमेंटसाठी फॉर्म भरणार आहेत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, ITI विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. सदर परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने इयत्ता 12वीसाठी www.mahscscboard.in या संकेतस्थळावर भरवायची असून त्यांच्या तारखा खालीलप्रमाणे. म्हणजे आता वेगवेगळ्या प्रकारचे जे विद्यार्थी जसे रिपीटर असतील म्हणजेच पुनर्परीक्षार्थी, 17 नंबर फॉर्म भरणारे विद्यार्थी म्हणजे खाजगी विद्यार्थी, याशिवाय श्रेणी सुधार क्लास इम्प्रूव्हमेंट करणारे विद्यार्थी. तर या प्रकारचे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी ज्या तारखा आहेत त्या तारखा नियमित शुल्कासह 27/5/2024 ते शुक्रवार 7 जून 2024 या कालावधीमध्ये ते फॉर्म भरू शकतात आणि विलंब शुल्कासह लेट फीसह शनिवार 8 जून 2024 ते बुधवार 12 जून 2024 पर्यंत भरू शकतात. त्यांच्या महाविद्यालयांनी, त्यांच्या संस्थेंनी हे त्यांच्या फॉर्मची जी काही रक्कम आहे ती बँकेत चलनाद्वारे जी भरायची त्याच्या तारखा आहेत त्या संस्थांसाठी आहेत किंवा शाळा महाविद्यालयांसाठी आहेत. तर शुक्रवार 31/5/24 ते शनिवार 15/6/24 आणि उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यास याद्या जमा करायची तारीख म्हणजे पूर्ण जी माहिती आहे कोणत्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरलेलं आहे त्यांची जी यादी आहे विद्यार्थ्यांच्या डिटेल्ससह बोर्डाकडे मंगळवार 18 जून 2024 पर्यंत जमा करायची आहे. सदर परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी जुलै-ऑगस्ट 2024मध्ये होणाऱ्या परीक्षेची आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयामार्फतच भरावी. उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल. दुसरी गोष्ट, श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अटी व शर्तीनुसार श्रेणी सुधार करू इच्छिणाऱ्या फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट 2024 व फेब्रुवारी-मार्च 2025 अशा लगतच्या 2च संधी उपलब्ध राहतील याची नोंद घ्यावी. म्हणजे जो विद्यार्थी ज्यांनी आता ही परीक्षा दिली होती त्यांच्यासाठी 2 अटेम्प्ट असतील पण ते जवळचेच असतील. एखादा विद्यार्थी सांगणार की मी 2025 जुलै-ऑगस्ट किंवा 2026 फेब्रुवारी-मार्च या परीक्षा देईल, तर त्या परीक्षा त्या विद्यार्थ्याला देता येणार नाही.
सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी निर्धारित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करून चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. असं हे जे परिपत्रक आहे, राज्यमंडळाच्या ज्या काही सचिव अनुराधाजी ओक यांच्या सहीने हे निर्गमित झालेलं आहे. त्याच्यामुळं जे विद्यार्थी आपला क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीमचा उपयोग करणार आहेत, त्याचा लाभ घेणार आहेत, त्यांच्यासाठी किंवा जे पुनर्परीक्षार्थी रिपीटर असणार आहेत, तर त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं असं परिपत्रक आहे. सोमवारपासून हे जे फॉर्म आहेत, ते आपण आपल्या शाळा किंवा महाविद्यालयामार्फत हे भरवू शकता. अशाच प्रकारच्या नवीन-नवीन व्हिडिओसाठी, नवनवीन माहितीसाठी आपला चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल, तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा. पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.